लाईव्ह टाकायला भेटत नाही ना, एक कीर्तनामध्ये टाकायला भेटत आपल्याला काय काय सांगितलं.
भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, विठ्ठला 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 उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, लक्ष्मण नारायणाच्या प्रतिष्ठेचा आतापर्यंत 27 वर्षे झालेली आहेत आणि म्हणून हा 27वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्तच या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. या कीर्तनरूपी सेवे करता मी जो अभंग निवडलेला आहे तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगात संत दर्शनातून प्राप्त होणाऱ्या लाभाचं वर्णन करतात. कारण लोकांनी महाराजांकडे पाहिलं असताना महाराज त्यांना अतिशय आनंदी दिसले. कसे दिसले? कधी न दिसणारे असे आनंदी दिसले. आनंद दिसला म्हणजे ज्याचा अर्थ लोकांना असं लक्षात आलं की महाराजांच्या जीवनामध्ये काहीतरी विशेष झालेलं असावं. कारण असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आता पावेत कधीच पाहायला मिळाला नाही. अलीकडेच पाहायला मिळतो आहे. म्हणजे याचं कारण सुद्धा अलीकडे झालेलं असावं. कारणानंतर कार्य उद्भूत होत असतं.
ज्या कार्याला कारण नाही असं कार्यच नाही. कोणतेही कार्य म्हटलं की त्याचं काही ना काहीतरी कारण हे असतंच. तुकोबरांच्या चेहऱ्यावर हा प्रगट आनंद दिसतो आहे. लोकांनी असं लक्षात घेतलं की याला काहीतरी कारण असायला पाहिजे, त्याशिवाय असा हा आनंद, अलौकिक आनंद हा दिसणार नाही. मागे आपण तर कधीच पाहिलं नाही आणि अलीकडेच पाहायला मिळतो आहे. याचा अर्थ असा आहे की या कारणाला म्हणजे आनंदाला कारण अलीकडच असायला पाहिजे. पण कोणतं कारण असेल, कोणत्या कारणास्तव हा आनंद तुम्हाला आपल्याला दिसतो आहे. बाकी लोक म्हणले हे कसं कळणार. मग आपला जर कळणार नाही तर आपले समाधान कसं होणार. समाधान तर त्यांच्या सांगण्यावरच राहणार आहे. ज्यांच्या ठिकाणी हा आनंद दिसतो आहे तेच या आनंदाचं कारण सांगू शकतात आणि त्यांच्याच मुखातून आपल्याला समाधानही प्राप्त होणार आहे. हा आनंद आपला दिसतो याचं कारण महाराजांनाच विचारायला हवं आहे. सर्वांच्या मनाला पटलं आणि सर्व मंडळी महाराजांकडे गेली. मंडळी लांबून दूर पाहिली यांनी. महाराजांना विचार पडला, कधी न येणारी ही मंडळी आपल्याकडे आली कशी. आपल्यासारख्या वारकऱ्या येणारे दुसरी मंडळी असतात. हे जे आरती दिसत नाही म्हणजे हे विशेष टोळकं दिसत, हे कशा करता आलेला असावं. जवळ आल्यानंतर त्या सर्व मंडळीनं महाराजांना नमस्कार केला आणि महाराजांनी सुद्धा त्यांना बसायला सांगितलं. स्थित झाल्यानंतर महाराज म्हटले, का हो कशा करता आलात. तुमच्यासारखी मंडळी आमच्याकडे कधी न येणारी आज आलात, काय कारण. त्यांनी सांगितलं, महाराज कारण दुसरं कोणतंच नाहीये. मग याचं कारण तुम्हीच आहात. म्हणजे मी हो, आम्हाला तुम्हीच दिसता. म्हणजे कसं काय. अहो अलीकडे आम्हाला तुम्ही अतिशय आनंदी दिसत आहात. महाराज म्हटले, हे असू शकेल. अलीकडे आनंद माझ्या चेहऱ्यावर प्रकट दिसतो आहे, हे अगदी सत्य आहे. मग आम्हाला हे सांगा, हा आनंद कशाचा. तुमच्या चेहऱ्यावर हा आनंद प्रकट दिसतो, याचं कारण काय, कशामुळे हा आनंद. असं लोकांनी विचारल्यानंतर महाराज त्याचं कारण अभंगाच्या पहिल्याकडे ओझळले भाग्य आता, ओझळले भाग्य आता, ओझळले
वारणे अवघी चिंता वारणे वारणे संत दर्शनी आलाभ संत दर्शनी आलाभ अवघी चिंता वारणे अवघी चिंता वारणे महाराजांनी त्यांना उत्तर देताना असं म्हटलं की हा जो माझ्या चेहऱ्यावर आनंद तुम्हाला प्रकट दिसतो ना, याला कारण अलीकडे माझं भाग्य उजळलेलं आहे. म्हणजेच माझ्या भाग्याला उजाळा प्राप्त झालेला आहे. भाग्य प्राप्त झालं नाही तर भाग्यावरचा काळेपणा नष्ट झाला. तो मन जो आलेला तो मन संपूर्ण नष्ट झालेला आहे. माझं भाग्य स्पष्ट झालेलं आहे आणि त्याच्यामुळेच हा आनंद आहे. महाराजांनी भाग्य उजळलं असं म्हटल्यानंतर भाग्यासंबंधी अज्ञानी असणाऱ्या लोकांनी त्या भाग्यासंबंधी वेगळ्या कल्पना करायला सुरुवात केली. लोक म्हणू लागले एकमेकाला, का हो महाराज म्हणतात भाग्य उजाला आलं का द्रव्याचा हंडा सापडला, कोण लॉटरीचा नंबर लागला, काय झालं असं. त्यांच्यामध्ये एक मनुष्य पारमार्थिक वृत्तीचा होता. तो लगेच पटकन म्हटला की अहो महाराजांच्या भाग्यासंबंधी अशी गैरकल्पना करणं उचित नाहीये. कारण तुम्ही ज्याला भाग्य समजता हे भाग्य त्यांच्या जीवनात कधीच नाही, अथवा ते याला भाग्य कधी म्हणणारे नाही. कारण हे खरं भाग्य नाही. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, निकट वास भरा संता पाये, संता पाये निकट वास भरा संता पाये. भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, भाग्य तरी नवे धन पुत्र दारा, निकट वास भरा संता पाये.
संत बहीण गणवास बर आपण जे समजता हे भाग्यच नाही, हे भाग्यामध्ये बसत नाही. हे भाग्य समजणं अज्ञानाचं लक्षण आहे, मूर्खाचं लक्षण आहे. म्हणजे कोणतं धनाची प्राप्ती होणं, मुलगा जन्माला येणं, बायको चांगले मिळणं वगैरे वगैरे अशा प्रापंचिक गोष्टी घडणं, आणि याला लोक भाग्य समजतात. पण हे खऱ्या अर्थानं भाग्य नाही. मग खरं भाग्य कोणतं आहे? जे भाग्य उदयाला आल्यानंतर काय होतं? अवघीची भाग्य काय करत असतं? म्हणजे खरं भाग्य जीवनातली चिंता नष्ट करत असत. ते भाग्य उदयाला आल्यानंतर ज्यांच्या जीवनामध्ये ते भाग्य उदयाला येतं त्याच्या जीवनात कधीच चिंता राहत नाही. म्हणून खऱ्या भाग्य हे लक्षण आहे की ते उदयाला आल्यानंतर चिंता संपली. विठाला विठाला चिंता ते पळाली गोकुळाबाई, ते पळाले गोकुळाबाई, चिंता ते पळाले गोकुळाबाई, ते पळाले गोकुळाबाई. प्रवेश भीतरी केला देवी, प्रवेश भीतरी केला प्रवेश गोकुळातली चिंता पळून गेली, राहिली नाही. पाहायला सुद्धा मिळालं, कोणाला मिळालं नाही. का? प्रवेश भीतरी केला देवी. जिथं देवानं प्रवेश केला आहे ना तिथं चिंता राहत नाही. राहते कुठं? जिथं संसार असतो तिथं. म्हणून ज्याच्या ज्याच्या अंतःकरणात संसाराचं स्थान आहे, संसार वस्ती करून राहिला आहे, त्याच्याच अंतरात चिंता निर्माण होते. अंतःकरण चिंतायुक्त होत. म्हणजे चिंता निर्माण करणारी बाब आहे संसार. तो संसार एकदा निवृत्त झाला का चिंता संपते. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात माझं भाग्य उदय आलं त्यानं काय केलं? अवघीची तारले भगवंताचं दर्शन हे चिंता राहू देत नाही. चिंता राहू देत नाही याचा अर्थच असा आहे संसार राहू देत नाही. म्हणजे काय होतं? तो निवृत्त होतो. आभासाची प्राप्ती राहते कुठपर्यंत? जो आभास गेला नाही तोपर्यंत. अंधकार राहतो कुठपर्यंत? सूर्य नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उदयाला आला म्हणजे अंधकार कसा राहणार?
सूर्य अंधारा लागी रिगो का बलते सुरंगी तरी तो तयाचे भागी नाहीच जैसा. सूर्य उदयाला आल्यानंतर त्या सूर्याला तसं अंधकाराचं दर्शन होत नाही, तसं भगवान एकदा प्रकट झाला की त्या ठिकाणी चिंतेचं दर्शन होत नाही. विठ्ठल 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 चिंतेचं दर्शन होत नाही याचाच अर्थ संसार राहत नाही. आणि सर्व चिंतेला मूळ कारण हे संसार. आपल्या ठिकाणी सुद्धा चिंता उद्भूत होतात. आता जोपर्यंत चिंता उद्भूत होतात तोपर्यंत समजून घ्यायचं आपलं अंतःकरण संसाराने युक्त आहे. आपल्या अंतःकरणाने संसाराचं स्थान आहे संसाराचं. आणि जोपर्यंत तो अंतःकरणाने संसार आहे तोपर्यंत चिंता ही कायमची राहणार. विठ्ठल विठ्ठल चिंता नष्ट करण्याकरता महत्वाची गोष्ट होणं परमात्म्याची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय परमार्थिक होते मान्य आहे, परंतु चिंता त्यांची गेली नव्हती. त्यांच्या अंतःकरणात चिंता होती. फक्त फरक एवढाच आहे, आपल्या चिंतेमध्ये अंतःकरणामध्ये चिंता असतात आणि त्यांच्यामध्ये होती. असतात म्हणजे अनेक वचनी आणि होती म्हणजे एक वचन. आपल्याकडे नाना चिंता याचा अर्थ नाना विषय. आपलं अंतःकरण नाना विषयानं भरलेलं आहे, नाना चिंतने करून भरलेलं आहे. चिंतेचं घर झालं कारण संसाराचं घर तुम्ही केलं ना, मग चिंतेचं घर राहणारच. कुठपर्यंत? जोपर्यंत संसार या अंतःकरणात राहतो तोपर्यंत चिंता सुद्धा राहणार. कारणाच्या निवृत्तीत कार्याची निवृत्ती होत असते. चिंता ही कारण आहे, संसार हा कारण आहे. तो संसार गेला की चिंता गेली. जोपर्यंत चिंता आहे संसार आहे तोपर्यंत चिंता राहणार. कशी ना कशी तरी राहते. चिंता ही कायम उद्भूत होत राहत असते. कारण प्रपंचाचे विषयच असे आहेत म्हणजे कसे चिंतेला उत्पन्न करणारे. विठ्ठल विठ्ठल मुलगा झाला की चिंता आलीच. काय प्रपंचाचा स्वभावच आहे विपरीत आणि दर्शन देणं. म्हणून तुम्ही चिंतेच्या विरुद्ध राहू शकत नाही. संसार जोपर्यंत तुम्ही ज्या हृदयात ठेवलेला आहे ना तोपर्यंत चिंता राहणारच. महाराज म्हणतात माझी चिंता गेली म्हणजे महाराजांना सुद्धा चिंता होती. फक्त एवढंच आहे आपल्या लोकांच्या चिंता संसाराच्या आणि त्यांची चिंता देवाच्या दर्शनाची काळजी होती. हा कधी भेटेल पुसावेशे ह्याची वाटे भेटे तयारी
लाज राखील काय लाज राखील देव कृपा करेल माझे काय लाज राखील काय लाज राखील काय लाज राखील. या संबंधाचं ते कायम अनेकांना विचारत होते, कारण ही चिंता त्यांना त्रस्त करत होती. मग ती पारमार्थिक असो वा सांसारिक असो, चिंता ही दुःख देणार. विठ्ठल विठ्ठल बेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळमळ वेठा. बेटी लागी जीवा लागलीशी आज बाहेर दिवस वास तुझी पडिले दूरदेशी मग आठवे मानसी. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवाशी. तिनं तैशी रजनी झाली व माये अवस्था लावणी केला अजून का नाही. अशी चिंता करी सदा सर्व काळ दिवस हे तळमा मन नाही आपुले मन राही आपुले रात्रंदिवस हीच तरमळ. तुका म्हणे नाही आपुले बळ जेणे फळ पावे निश्चय. चिंता महाराजांना सुद्धा चिंता होती. नाही असावी म्हणजे जी चिंता महाराजांना होती ती असावी. ज्याला ही चिंता नाही त्याच्यासारखा मूर्ख तो समजावा. विठाला मनुष्य देहाला आला आणि भगवत प्राप्ती करता आला आणि खुशाल भगवंताच्या भेटीशिवाय खुशाल मस्त नाही म्हणते. त्याला ती चिंता असलीच पाहिजे. तो तळमळ राहिलाच पाहिजे. आणि असाच प्राणी देवाच्या भेटी करता प्रयत्न करू शकतो. प्रयत्न कोणाच्या जीवात ज्याच्या अंतकरणात भगवंताच्या दर्शनात चिंता आहे त्याच्या जीवनात. विठाला विठाला बाकीच्या जीवनात नाही बाबा. मग तो कीर्तन करा किंवा प्रवचन करा कुणी असो, चिंता नाही. देवाची चिंता असेल तर तो साधू, तो त्याला भक्त म्हणतात. ज्याला देवाच्या दर्शनाची काळजीच नाही तो कसला साधू. मग तो भुंदू. विठाला विठाला देवाच्या चिंतेशिवाय जगतो तो मनुष्यच नव्हे. ध्यान ठेवा. त्याला मानवीतून आल्यानंतर देवाची काळजी वाटते, देवाची चिंता वाटते, तोच मनुष्य. मनुष्यपण तरी साधना राय. मनुष्यपण तरी साधना. मनुष्यपण तरी साधना राय. मनुष्यपण तरी साधना राय. नाही तरी पशु. नाही तरी पशु. नाही तरी पशु. मनुष्यपण याला म्हणतात जो नारायणाची प्राप्ती करण्याची इच्छा करतो. नाही तरी हिन पशुने
काही उपयोग नाही त्याचा. जन्मावून गेला आणि पाण्या वाहता वाहता मेला. जन्माने केले काय विठ्ठल नाही आठवीला आरे गुडा भाजीना गेल्याची पतना मोबर नाही. ध्यान ठेवा. काही वेळेला अशी वाक्य बोलल्यानंतर पारमार्थी लोकांच्या हृदयाला धक्के लावत मला वाटतं अवश्य धक्के बसायला पाहिजे. पारमार्थी चिंता म्हणजे अवश्य धक्का पाहिजे. नुसतंच वरचा पोशाख घालून राहणं महत्वाचं नाहीये. ही चिंता असली पाहिजे. विठाला विठाला चांगलं सुद्धा काय कटू लागतं. जे हिताचं बोललं जातं पण ते अति कटू लागतं. असं म्हणतात खरं सांगेल सगळ्याला राग येतो. पण नाही, ज्याला आत्मकल्याण करायचे ना तो या प्रकारे बोलू शकतो. परमार्थ हा सांगावाच लागतो. तुका म्हणे काही दीड नाही बोलायचं. तुका म्हणे सत्य सांगे रागे येतीचा येवत रागे येतीचा येवत रागे येतीचा. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतीचा येवत रागे ऐकायला मंडळी आलेलं आहे. यांच्या ठिकाणी पारमार्थिक अंश आहे म्हणून आले. अन्नता पारमार्थिक अंश राहिला आणि त्याचं काहीच केलं नाही तर काय उपयोग होणार. शर्दीत जाणार आहे पडून जाईन कलेवर विठ्ठल उच्चारी पासार जायाचे शरद जाईल क्षणात गहा गोपीनाथ पावेचे ना. अशा लोकांना जरा जागृत द्यायला पाहिजे म्हणजे त्याचं काहीतरी करतील ते. विठाला विठाला असली पाहिजे. हो नुसतं मजा होणं हे पामराचं लक्ष नाही. विषय मिळणं विषय भोगणं ही पामरी वृत्ती आहे. याच्या समाधान नाही पाहिजे. परमात्म्याचं भक्ती किती होते परमार्थ किती होतो आणि तो किती चांगल्या प्रकारे होतो याची चिंता खरी असली पाहिजे. आणि ती अलीकडच्या लोकांना नसते. आणि मला वाटत आहे ती सगळं यांच्या चित्तामध्ये घडलं तर यांचं कल्याण होईल परमहित होईल. कारण येतो हिताचा कळवळा हाती पडवी म्हणते काळा. बुडतये जन न देखते डोळा बुडतये जन न देखते येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया. म्हणून तुकोबारांना जी चिंता होती ती चिंता आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आपणही सुद्धा याची काळजी करायला पाहिजे. आपला सुद्धा आपलं परमार्थी साध्य प्राप्त होत नाही याचा धक्के बसायला पाहिजे. अलीकडे परमार्थ मजेचा झालाय. विठाला विठाला आयशी चिंता करी सदा सर्वदा. तैशी नाही म्हणजे तुमच्यासारखी नाही. आयशी या प्रकारची महाराजांना चिंता होती. आणि ती चिंता त्यांची संपली अवघीची.
अवघी पदानं अवघी म्हणजे सगळी एकच चिंता होती देवाच्या भेटीची. त्यांची एकच चिंता अवघी. आमच्या अवघ्याची तर अवघी विषय आणि त्यांच्या अवघीचा एकच विषय. विषय तो त्यांचा झाला. विषय तो त्यांचा झाला. त्यालाच भक्त म्हणतात. भक्तांशी नाना दिली उदास गेले आशा पाशक्ती मारुनी. ते म्हणतात माझी चिंता वाढली म्हणजे काय मला लाभ झाला. कोणाकडे अभंगाच्या दुसऱ्या संत दर्शनी संत दर्शनी संत कोणती प्राप्ती? प्राप्तस्य प्राप्ती, अप्राप्तस्य प्राप्ती न. प्राप्त असणारा भगवान त्या भगवंताची प्राप्ती झाली. कशानं? संत दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडला. पद्मनाभ हा लाभ संत दर्शनी जोडला. पद्मनाभ म्हणजे पद्मनाभोर यशसा किती पद्मनाभ. हा त्याच्या नाभी कमळात पद्म आहे म्हणजे कमळ आहे. त्या कमळातून ज्याची प्राप्ती झालेली असं भगवान विष्णू आपलं काय ब्रह्मदेव त्याला जन्म देणारा हा भगवान पद्मनाभो यशसा त्याची प्राप्ती झाली म्हणजे तो प्राप्त झाला. कशानं? संत दर्शनी. संतांच्या दर्शनात हे कार्य झालं. याचा अर्थ असा आहे हे कार्य तेव्हाच होतं संत दर्शन होईल तेव्हा. प्राप्ती नाही ऐसे वेद देते ऐसे वेद देते ऐसे वेद देते प्राप्ती नाही ऐसे वेद देते ऐसे वेद देते ऐसे संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देते ऐसे वेद देते ऐसे वेद देते संत प्राप्ती नाही ऐसे वेद देते ऐसे वेद देते संताशिवाय प्राप्ती नाही. मग प्राप्ती शब्दानं एकच भगवान आहे हीच प्राप्ती आहे. इतर प्राप्त्या नाहीत. इतर म्हणायला तर निवृत्त्या म्हणा. निवृत्त्या म्हणजे निवृत्ती. निवृत्ती 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 म्हणजे नि
परमात्म्याच्या व्यतिरिक्त असणारा संसार हा निवृत्त करायचा आहे, प्राप्त नाही करायचा. शक्य होईल ते एवढं करा, याला निवृत्त करा, याच्यातून बाहेर निघा आणि संतांच्या समागत या, मग तुम्हाला ही प्राप्ती होईल. म्हणजे ज्याचा अर्थ संतांच्या दर्शनातून फक्त प्राप्ती होणार आहे, दुसरं नाही. ज्ञान देवा संत दर्शन निहाल लाभ, पद्मनाभ जोडला हरिप्राप्तीशी उपाय, धरावे संतांचे ते पाय. हरीची प्राप्ती करण्याकरता संतांचा आश्रय केला पाहिजे, संत समागम करायला हवा आहे. म्हणून प्राप्ती ही फक्त संतांच्या दर्शनात होते. तू सांगू, संसाराची निवृत्ती सुद्धा संतांच्या दर्शनात होते. म्हणजे दुःखाची निवृत्ती आणि आनंदाची प्राप्ती, या दोन्ही प्राप्त्या म्हणजे दुःख निवृत्तीपूर्वक आनंद प्राप्ती संतांच्या दर्शनात होते. विठाल विठाल विठाल. तुम्हाला संसार निवृत्त करायचा असेल तर संसार लोकांना जायचं निवृत्त व्हायचं, किती दोर महाराज होणार नाही. आतापर्यंत किती जन्म गेले नाही का, यांच्यात नाही. म्हणून संगत संत नक्की करले, जन्म का सार्थकाची करले. संघ संतांचा करिता भरवा, उत्तमोत्तम कीर्ती ठेवा, पंच स्तूपांती चालवा, उभो वासना लिगा. संतांच्या संगतीशिवाय शक्य नाही. कारण हा संसार आहे. जेवढे म्हणून अनर्थ, जेवढी पण दुःख आहे, ती सगळी दुःख या संसारामुळे आहे. येणे म्हणजे भोगविल्या खाणे नसताच्या लावेला म्हणे, माझं मी मान्य भ्रमित केली मिळवली विडंबना. आणि तो संसार तुम्हाला गोड लागतो, कसा देईल तुम्हाला प्राप्ती होईल, त्याला टाकावं लागेल. पण तो तुमच्या स्वतःच्या बुद्धीने संतांच्या संगतीत राहिले तर टाकता येईल. कारण संसाराचा दोष दृष्टी वैराग्य निर्माण होण्याकरता संत संगती पाहिजे, तेव्हा संसाराचा दोष दृष्टी निर्माण होतो, वैराग्य होतं. म्हणून ते वैराग्य निर्माण झाल्याशिवाय घर सुटलं जात नाही आणि संतांच्याकडे जायची इच्छा होत नाही. एकदा ते वैराग्य झाले की आपोआपच संतांच्या वारकऱ्यामध्ये येऊ शकतो. विठाला विठाला प्राप्ती या पदानं फक्त भगवत प्राप्ती, दुसऱ्या प्राप्त्या नाही. लक्षात. कारण प्राप्ती म्हणजे याचा अर्थ अप्राप्त प्राप्त, प्राप्तशी प्राप्ती. स्वकंठा भरणम येता, स्वतःच्या गळ्यात असला कंठात तो काही कारणात तो त्याचा विसर पडावा आणि तोच कुणीतरी यांनी सांगावर तुझ्या गळ्यात ते कंठ आहे, मिळाला कुठे होतात पहिला. स्वकंठा भरणम येता, विठाला विठाला प्राप्ती म्हणजे फलप्राप्ती, भगवंताशिवाय दुसरं नाही. तर भगवान हा प्राप्तच आहे, तो प्राप्तवत वाटतो. आहे जवळ, जवळी असता जग जीवन का धानोळशी वन, जवळ तो पण मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की आमच्या ठिकाणी असणारे जे अज्ञान, भ्रांती इत्यादी हे सगळे निवृत्त व्हायला पाहिजेत आणि ती संताशिवाय निवृत्त होत नाही. विठाला विठाला विठाला.
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शनातून प्राप्त झाला. धन्य आनंदाची सापडली. लाभ नाही या परता. या लाभातना परम लाभम, या सुखातना परम सुखम, या ज्ञानातना परम ज्ञानम. त्याच्या पुढे दुसरा लाभ नाही. हा संत दर्शनानं प्राप्त झाला. पद्मनाभ जोडला विठोबा रघुमाई.
पद्मनाभ जोडला अवघी चिंता वारली. याच्या प्राप्तीत ती चिंता दूर होते. कोणती चिंता? ज्याच्या प्राप्तीची महाराजांना चिंता होती दूर झाली. भगवत प्राप्ती झाली, चिंता गेली. आपल्या जीवनामध्ये संसाराची चिंता असतात. आता या संसाराची चिंता तुम्ही संसार करून किती घालवाल? इथे का घालवता? नाही. एक जाती दुसरी ती तिसरी जाती सारख्या चिंता येतच राहतात. अनंत पदार्थांच्या अनंत चिंता. पदार्थ कमी नाही, चिंताही कमी नाही. बरं, त्या चिंता आनंद देत असं राहण्यात काय हरकत नाही, पण दुःख देतात. चिंता असे घटे चतुराई. चिंता माणसाला जाळते. चिंतया दह्यते चित्तम नराणाम. माणसाचं चिंतन जाळलं जातं. नष्ट व्हायला पाहिजे चिंता. मग चिंता नष्ट व्हावी वाटत असेल तर संसार सोडायला पाहिजे. ही तर आमची इच्छा नाही. मग राहू द्या चिंता. संसार सोडायची इच्छा नाही ना, मग चिंता तुम्हाला सोडणार नाही. जो परमात्म्याच्या प्राप्ती करता प्रयत्न करतो आणि परमात्म्याची प्राप्ती करतो, त्याच्या ठिकाणी ही चिंता राहत नाही. म्हणजे संसार राहत नाही. कारण फलकट तो संसार येथे सार भगवान म्हणतो. रज्जू सर्पकार तुरीच्या ज्ञानानंतर त्या सर्पाची निवृत्ती होते. म्हणजे तो सर्प नाही असं प्रत्येला येतो. तसं भगवत प्राप्तीमध्ये संसाराची निवृत्ती होते. आणि जोपर्यंत भगवत प्राप्ती होते तोपर्यंत संसार निवृत्त होत नाही. म्हणजे पर्यायच नाही. या दुःखाच्या चिंतेच्या पासून निघायचं असेल तर परमात्म्याची प्राप्ती अवश्य करावी लागेल. आणि ही केली तरच चिंता जाईल, नाहीतर ही चिंता तुम्हाला सोडणार नाही.
मोठ्या मोठ्याला त्रास दिल्या चिंतेनं ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी भ्याले ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवीची पडून गेले रे शुकाचार्यांना तर चिंतात आईच्या उतरून निघाले नाही 12 रे चिंता त्रास देणार संसार पाठीमागला ना किती वेळ राहणार तुम्ही निघाले बरं पळत गेले पुन्हा थांबले जन्मता संसार तेजियला सुखे तोच निष्कलंक तुका म्हणे आशांना चिंता त्रास देत नाही विठाला विठाला आशा भागवताचार्याला चिंता त्रास देत नाही बाकी सगळे चिंतेने उठले एवढे भागवतकार आहेत सगळे चिंतने पेले तुझ्याला योग्य साधक मिळणं दुर्लभ आहे म्हणून चिंता घालवण्याकरता संतांची संगती आवश्यक आहे संत संगतीनं सर्व कार्य होतं ठीक आहे लोकांनी विचारलं का हो महाराज तुम्हाला संत संगतीतून हा लाभ प्राप्त झाला अति महत्वाचा लाभ आहे याच्या आपले दुसरा लाभच नाहीये हा महान लाभ आहे मग या लाभाला सुरक्षित ठेवण्याकरता तुम्ही जागा कोणती निश्चित केली संपुष्ट हे हृदय पेटी हृदय पे ते म्हणजे संपुष्ट हृदय नुसतं हृदय नव्हे संपुष्ट हृदय कारण हृदय संपुष्ट केल्याशिवाय तो राहत नाही पहिलं आपलं काम आहे त्याला राहण्याकरता हृदय योग्य करणं संपुष्यती ती संपुष्ट चांगल्या प्रकारे राहू शकतो असं हृदय बनवणं हे आपलं काम आहे आपल्या हृदयात त्याने वास करावा असं वाटत असेल तर आपलं हृदय तसं करायला पाहिजे
मलिन केलेलं जे चित्त आपण त्याला निर्मळ करायचं. मलिन म्हणजे पाप वासना अंमळ म्हणतात. आणि चित्ताची चंचलता हा विक्षेप म्हणतात. मन आणि विक्षेप हे दोष अतिशय खराब आहे. आवरण निवृत्ती करता हे पहिले दोष जावे लागतात. मग ते आवरण नष्ट करण्याकरता ज्ञानाचा उपयोग होतो. पण जोपर्यंत हे दोन दोष जात नाही तोपर्यंत आज्ञा निवृत्त करणार ज्ञानही निर्माण होत नाही. हे कार्य महत्वाचं आहे. आपलं अंतःकरण आपण स्वच्छ करणं. मग येऊनी गोपाळ राहे तेथे भगवान तिथे राहतो. साठविला राहे ध्वय हृदय संपुटी साठर आहे. जे हृदय संपुट नाही तो कदापि तिथं राहत नाही. विषय वासनेनं खराब झाले तिथं फक्त विषयच राहतील, भोग राहतील, कामाधिक राहतील, विकार राहतील. देव नाही येणार. विठाला म्हणून हे कामाधिक घर घालावं लागतात. आणि त्याच्याकरता आपलं अंतःकरण पवित्र करावं लागतं. कोणत्याही वासना अंतःकरणात नसो. मला मलिन वासना मिळे मन हे मलिन होतं केव्हा ना कशानं वासनेच्या वाहन. विठाला विठाला वासना ओढळ जाईल तिचा हाणून मोडावा पाहिजे. भजन करतात, झाड वाजवतात, मोठ्या मोठ्या भजनाच्या पार्ट्या, परंतु अंतःकरण शुद्ध होत नाही. आणि म्हणून हे भजन करणं काही उपयोगाचं नाही. तुम्ही किती भजन करा आणि किती रात्र रात्र गाजवा, पण अंतःकरणातलं जे खराब आहे ते गेलंच पाहिजे. ते जात नाही, काहीच होणार नाही. काय आता जो काही अंशानं हा वारकरी समाज पाहायला मिळतो. हे थोर अशी या भागामध्ये साधू झाले, सारोबावादी अशी मंडळी झाली. म्हणून हा समाज या प्रकारचा पाहायला मिळतो. गाणारा वाजणारा पारमार्थिक. नाही तर काय होतं. मी बऱ्याच वर्षापासून तेच असतो. मी सौरवाचा परमार्थाचा आरंभ माझ्यापासून चातुर्मासात. तेव्हापासून इकडचा माझा संबंध. त्या माणसाने समाज बदलवला, परंतु अजून जसा बदलला पाहिजे तसा बदलला. अजून ते काही आहेतच ना. ती सगळे गेली पाहिजेत. त्याच्या पापाचा जो खराब भाग आहे तो नसला पाहिजे आणि पवित्र झाली पाहिजे. मग हा समाज अति महत्वाचा मानला जाईल. घाटाच्या खाली जेवढा समाज आहे चांगला आहे, फक्त त्यांच्या तेवढं वांगलंय. ते गेलं का मस्त विडाला भगवान तुमच्या हृदयामध्ये कायमचं वास्तव्य करून राहील.
कारण भगवंताचं राहणं ठिकाण हे हृदयच आहे. हृदय बंदी खाला गेला, हृदय बंदी खाला गेला, हृदय बंदी खाला गेला, हृदय बंदी खाला गेला. हात विठ्ठल कोणीला, हात विठ्ठल कोणीला, हृदय बंदी खाना केला, ते मोठीला काय माता आहे. भगवान तिनं आत्मसात केला. किती महान भक्ती, ज्याच्या भक्तीचं स्वरूप पाहण्याकरता काशीहून कबीर महाराज आले. कोण म्हणतात की जणी जणी अशी भक्ती, कोण काय महाराज ही भक्ती मिळाला भेटायला. तुमच्याकडे जास्त भक्ती दिसतात पाहिजे, परंतु तसं पाहिजे हृदयाला. अजून जे मलय अंतकरण साधले जातात, वाटत आहेत, त्या गेल्या पाहिजे तर ती भक्ती महत्वाची मानली जाईल, नाही तर काही नाही. वरून वरून दाखवणं काय उपयोगाचं आहे. हात म्हणजे सुधरा नाही. भगवान करो यांची बुद्धिशाळाची पवित्र होऊ द्याला. विठाला तुकोबारायांनी सांगितला, मी त्याला हृदयामध्ये साठवेन. मंडळी पुन्हा प्रश्न करतात, तो हृदयात नाही का? मग तो जर हृदयात आहे तर साठवायचं काय? तर त्याच्याकरता महत्वाचा भाग असा, जो साठवायचा तो हृदयात नाही, जो हृदयात आहे तो साठवता येत नाही. देवा व ब्रह्मनो रूपे मूर्तांचे अमूर्तांचे, दोन ब्रह्माची स्वरूप आहे, एक अमूर्त आणि एक मूर्त. अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार, आणि मूर्त म्हणजे समूळ साकार. हा दोन रूप हे तुकोबाराय साठवतील कोणला? जो समूळ साकार परमात्मा आहे त्याला. त्याला साठवता येतं कशानं? भक्ती भावानं. विठाला विठाला तो साठविला राहे हृदय संपूर्णी राहत. त्याच्याकरता तशी भक्ती व्हायला हवी, भक्ती करायला पाहिजे. अवश्य तो परमात्मा आपल्या मध्ये यायला काही हरकत नाही. अवश्य फक्त त्याच्याकरता पाहिजे पवित्र अंतःकरण, म्हणजे पवित्र भाव पाहिजे. पवित्र भाव झाला तर काय होतं? तो अवश्य प्राप्त होतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा संतांच्या ठिकाणी भाव होता आणि त्या भावानं त्याची प्राप्ती झाली अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, तुका म्हणे होता देवा, तुझ्या बाबा सगळं तुझ्या बाबा
प्राप्ती नव्हती म्हणजे मिळत नव्हता. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे. भगवान हा पहिल्यापासून आहेत. जेव्हा नव्हते पंढरपूर तेव्हा काय चराचर तेव्हा होते पंढरपूर. आता भगवान कायमचा आहे, नित्य आहे. पण तो या भावा सापडला. दर्श सर्वनाम या म्हणजे विशेषत्वानं जो भाव कोणता संतावर असला भाव, संतावर असले प्रेम, या भावा सापडला म्हणून संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. ज्ञानेश्वर जोडला
श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली पुंडलिक अवतारित श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान. तसेच या ठिकाणी दुपारचे अन्नदाते होते ते कैलासवासी तुकाराम मांबोकर. थांबा जरा. तुकाराम मांबो कोणकर यांच्या स्मरणार्थ दिलीप